नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BA तृतीय वर्ष अभ्यासपत्रिका 12वी सेमिस्टर 6वे भाषाविज्ञान व व्याकरण या अभ्यासपत्रिकेमध्ये आपण पहिलं प्रकरण पाहिलं, भाषेचे स्वरूप व कार्य. भाषा म्हणजे काय, भाषेचं स्वरूप, भाषेचे प्रकार, भाषेची विशेष लक्षणे, भाषेचे कार्य, उपयोग या सगळ्या गोष्टीचा विचार आपण पहिल्या प्रकरणामध्ये केलेला आहे. आज आपणाला ऑनलाईन पद्धतीनं भाषिक परिवर्तन हे प्रकरण पाहावयाचं आहे. परिवर्तन ही नैसर्गिक गोष्ट आहे आणि भाषा ही एक सामाजिक संस्था आहे. आपण पाहिलं, जेव्हा भाषा ही सामाजिक संस्था आहे असं आपण म्हणतो, तेव्हा कोणताही समाज हा स्थिर नसतो. समाजामध्ये विविध कारणाने बदल हे होतच असतात. परिवर्तन त्याला म्हणावं. ज्या पद्धतीनं व्यक्तीमध्ये परिवर्तन होते, समाजामध्ये परिवर्तन होते, निसर्गामध्ये परिवर्तन होते, त्याप्रमाणे भाषेमध्येही परिवर्तन होते. भाषा, समाज आणि संस्कृती याचे अतूट संघटन, सहचार्य व भाषेमध्ये अवलंबून परस्परावलंबित्व आढळून येते. समाज आणि संस्कृतीचा विचार डावलून भाषेचा इतिहास लिहिला जात नाही किंवा भाषिक परिवर्तन लिहिता येत नाही. भाषेच्या संरचनेचे वर्णन व तिच्या घटकाचे विश्लेषण करून ही भाषिक परिवर्तन का कसे होते याचे संपूर्ण आकलन होतेच असे नाही. मनोविज्ञान किंवा मानवविज्ञान, जीवविज्ञान इत्यादी शाखेकडे वळून बौद्धिक, मानसिक, सामाजिक, सांस्कृतिक, शारीरिक व अनुवांशिक कारणाच्या साहाय्याने भाषेचा विचार करावा लागतो. ऐतिहासिक भाषाविज्ञानामध्ये एखादी भाषा विविध कालखंडापासून कशी बदलत जाते याचे अध्ययन व अध्यापन होणे गरजेचे आहे. परिवर्तन हे दोन प्रकारचे आहे. भाषेमध्ये जे परिवर्तन होते ते दोन प्रकारचे आहे. उच्चार आणि अर्थ संदर्भामध्ये परिवर्तन होत असते. मानवी जीवनव्यवहाराप्रमाणे भाषेलाही परिवर्तन क्षम असावे लागते. कारण व्यक्ती आणि समाज यांच्या गरजाप्रमाणे परिवर्तन पाळणे हा भाषेचा स्वभाव धर्म आहे. आणि भाषेची जी काही परिवर्तने होत असतात ही अंतर्गत आणि बाह्य होत असतात. दर 12 कोसावर भाषा बदलते असं जेव्हा म्हणतो तेव्हा भाषेमध्ये होणारं ते परिवर्तन आहे. भाषेतले मुख्य अंग दोन आहेत. एक म्हणजे शब्दांचे उच्चार आणि दुसरे म्हणजे शब्दांचा अर्थ. आणि या दोन्ही बाबतीमध्ये परिवर्तन होत असतं. यालाच ध्वनी परिवर्तन आणि अर्थ परिवर्तन असे म्हटले जाते. या संदर्भामध्ये नागो कालुलकर असे म्हणतात की संकेताच्या म्हणजे ध्वनिरूप चिन्हाच्या स्वरूपात होणारा बदल हा बऱ्याच अंशी स्वाभाविक आणि नकळत घडणारा असतो, तर अर्थात घडून येणारा बदल हा बाह्य परिस्थितीशी निगडीत असतो. ध्वनी परिवर्तन हे व्यक्तिनिष्ठ अपुरेपणामुळे घडून येते, तर अर्थ परिवर्तन हे समाज जीवनाच्या अस्थिरतेमुळे घडून येते. हा ध्वनी आणि अर्थ परिवर्तनाचा थोडक्यात अर्थ स्वरूप नागो कालेलकर या ठिकाणी सांगतात. म्हणजे भाषेतील
उच्चार परिवर्तन व अर्थ परिवर्तन यांच्या मुळाशी असणाऱ्या मूलभूत तत्वाचा यात समावेश होतो. यांचे स्पष्टीकरण यामध्ये केले गेलेले आहे. म्हणजे 19व्या शतकात आणि 20व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये ऐतिहासिक दृष्टिकोनातून भाषांचा सखोल आणि विस्तृत अभ्यास झाला. आणि संरचनात्मक एककालिक रचना तरणवाद्याने उपपत्तीचा वर्चस्व वाढल्याने ऐतिहासिक भाषाविज्ञानाची बरीच पिछेहाट झालेली दिसत आहे, असं या भाषाशास्त्र या पुस्तकामध्ये आनंद भंडारे सर असं म्हणतात. ऐतिहासिक भाषाविज्ञान हे 2 गृहीत तत्वावर आधारलेले आहे असं त्यांचं मत आहे. मानवी समाज भाषा नामक विशिष्ट प्रकारची संप्रेषण पद्धती पूर्वी वापरत होता, आजही वापरतो. आणि दुसरे म्हणजे ही भाषा नामक संप्रेषण पद्धती कालांतराने परावर्तित होत जाते. म्हणजे भाषिक परिवर्तन होत असताना पहिले गृहीत तत्व हे स्वयंसिद्ध आधार तत्वाप्रमाणे आहे. उपलब्ध अशा सर्व ऐतिहासिक पुराव्यावरून ते आढळून येते असं त्यांचं मत आहे. जगातील सर्व मानवी समाज कोणती ना कोणती भाषा वापरतच असतो. भाषा ही माणसाची मूलभूत गरज आहे. लहान मूल हळूहळू जेव्हा भाषा शिकतं, संपादित करत असतं, तर उत्तर आयुष्यात केव्हाही लहान वयामध्ये भाषा संपादित करता येते. जर ती नाही केली तर उत्तर आयुष्यामध्ये ती करता येत नाही. आणि सामान्य अनुभवावर आणि निरीक्षणावर आधारलेले दुसरे गृहीत तत्व आहे. एकाच भाषेच्या 2 किंवा अधिक कालखंडातील अभिलेखाची तुलना केली असता त्यात भिन्नता आढळते. ही भिन्नता त्या भाषेची विविध कालखंडातील स्वरूप परिवर्तनाची निदर्शक अशी गणली जाते. म्हणजे भाषा ही दर 12 कोशावर बदलते आणि भाषेमध्ये होणारा बदल 2 प्रकारचा असतो. एक ध्वनी आणि एक उच्चार. भाषिक परिवर्तन 2 अक्षावर आधारलेले असते. एक काळाचा अक्ष असतो आणि दुसरा संरचनेचा. आणि संरचनेतील परावर्तित अवस्था ही काळाच्या अक्षावर बदलाशी समांतर आहे. कोणत्याच एका कालखंडातील भाषा स्थिर राहिली असं म्हणता येत नाही. यादव काळातली भाषा वेगळी, शिवकाळातली भाषा वेगळी, पेशवे काळातली भाषा वेगळी, अँग्लो इंग्लंड काळातली भाषा वेगळी. म्हणजे भाषा ही सतत परिवर्तन होत असते असं नक्की म्हणायला काय हरकत नाही. प्रत्येक कालखंडामध्ये भाषा ही बदलत असते. दर 12 कोशावर भाषा बदलत असते. भाषिक परिवर्तन ही अतिशय गुंतागुंतीची बाब आहे. विविध कालखंडातील विविध प्रकारच्या पुराव्याच्या आधारे याच्या परिवर्तनाचे सूत्र पकडून भाषेचा सुसंगत इतिहास उलगडला जातो. आपण पाहतो मराठी भाषेची सुरुवात कशा पद्धतीने झाली त्याची उपपत्ती पाहतो. किंवा कालखंडाचा जर विचार केला तर ऐतिहासिक कालखंडाचा यादव काळ असेल, बहामनी काळ असेल, शिवकाळ असेल, कुठलाही काळ असो, त्या काळातल्या प्रत्येक काळातली मराठी भाषा ही वेगळी होती. भाषिक परिवर्तनाच्या संदर्भात भाषा का बदलतात हा मूलभूत प्रश्न आहे आणि त्याचा अभ्यासही चालू आहे. कारण विशिष्ट कालखंडामध्ये भाषा बदलत जाते, ती नकळत बदलते.
मग बदलत असताना दोन प्रकारे बदलते भाषा. उच्चार परिवर्तन आणि अर्थ परिवर्तनाचे, भाषिक परिवर्तनाचे दोन प्रकार आहेत. म्हणजेच भाषा ही एक सामाजिक संस्था आहे. तिच्या घटकस्थानी असलेल्या भाषिकांच्या जीवन पद्धतीचे ती एक प्रतीक आहे. भौगोलिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक, साहित्यिक, मानसिक इत्यादी अनेक क्षेत्रातील प्रेरणाने समाज जीवन परिवर्तनशील होत असते. याचे परिणाम भाषेवर होत असतात आणि नकळत भाषा ही बदलत जाते. उच्चाराच्या दृष्टिकोनातून अनेक प्रकार आणि कारणे आहेत. पिढ्यानपिढ्या चालत आलेली अशा प्रक्रियेने भाषिक चिन्हाच्या संरचनेत आणि आशयात निरंतर परिवर्तन होत असते. आणि भाषा वांगेंद्रियाचा दोष असेल, उच्चाराचा दोष असेल, सुषित्व असेल, अनुकरणातील अपूर्णता असेल, अनुवंशिक गुणदोष असतील, विशिष्ट हवामान, शारीरिक, मानसिक, भौगोलिक इत्यादी घटकांचा व्यक्तीच्या भाषेवर, विशेषतः उच्चारणावर सूक्ष्म भेद आणि अखंड परिणाम घडत असतो. भाषिक परिवर्तनास प्रेरणा देणाऱ्या अशा व्यक्तिसापेक्ष अंतर्निर्दिष्ट कारणाचा दुसरा गट कल्पिता येतो. म्हणजे भाषा अत्यंत गुंतागुंतीची संप्रेषण पद्धती आहे. त्यामुळं परिवर्तन हे तिचं मूलभूत कार्य आहे. भाषा बदलत असते आणि या दृष्टिकोनातून जर विचार केला तर भाषिक परिवर्तन म्हणजे भाषेमध्ये होणाऱ्या बदलाला भाषिक परिवर्तन असं म्हटलं जातं. आणि संस्कृतचे कालांतराने आपण पाहिलं की आता भाषिक परिवर्तन हे दोन प्रकारचे असते. एक ध्वनी परिवर्तन आणि दुसरं उच्चार परिवर्तन म्हणजे ध्वनी परिवर्तन. दुसरं अर्थ परिवर्तनाचे दोन प्रकारचे परिवर्तन आहेत. उच्चार परिवर्तन म्हणजे काय, त्याचं स्वरूप, त्याची कारणे, प्रकार आपण उद्याच्याला पाहू. आज इथं आपण थांबू. धन्यवाद.